नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली. त्यासाठी घेतले मी वाटीभर सोयाबीन पाण्यात भिजवून घेतलेत. एक ढोबळी मिरची जाड कापून घेतली आहे. 2 बारीक कापून घेतल्या हिरव्या मिरच्या. एक कांदा असा जाडसर कापून घेतलाय आणि कांद्याची पात बारीक कापून घेतली आहे. 3 टेबलस्पून मैदा घेतलाय. 2 स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलाय. आले लसणाची पेस्ट घेतली आहे. सोया सॉस घेतलाय, चिली सॉस घेतलाय, केचप घेतलाय, लाल तिखट घेतलाय, विनेगर घेतलाय, मिरेपूड घेतलाय, लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या अगदी छोटी वाटीभर आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घेतलाय. सोयाबीनचे चंक्स मी भिजत ठेवले होते. मला हे छोटे सोया चंक्स मिळालेत म्हणून मी भिजवले. तुमच्याकडे जर मोठे सोया चंक्स असतील तर तुम्ही ते गरम पाण्यात उकळून घ्यायचे आणि असे सॉफ्ट होईपर्यंत त्याला उकळू द्यायचे अगदी 2-5 मिनिटं. हे मी भिजवलेत आणि हे छान भिजलेत म्हणून मग मी न उकळवता फक्त पिळून घेते. असे व्यवस्थित पूर्ण पाणी यातलं काढून टाकायचं आपल्याला. पाणी असलं तर ते कुरकुरीत होणार नाही म्हणून व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. बाजारात बऱ्याच क्वालिटीचे सोया चंक्स मिळतात तेव्हा बघून घ्यायचे. जास्त मोठे असतील तर ते स्वच्छ धुवून आणि मग उकळत टाकायचे पाण्यात. पिळून घेते मी सगळेच. सोया चंक्स घेतलेत मी पिळून घेतलेले. यात आपण आता मैदा टाकूया. आधी 2च चमचे टाकते मी, नंतर आपल्याला जर गरज वाटली तर पुन्हा टाकूया. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते. आले लसणाची पेस्ट 1 चमचा टाकते. 1 चमचा सोया सॉस टाकते. लाल तिखट टाकते चवीनुसार. मिरेपूड टाकते अगदी थोडी. आणि मीठ टाकून घेऊया चवीनुसार. काश्मीरी लाल मिरची असेल तर टाकायची, त्याने छान रंग येतो. माझ्याकडे नव्हती म्हणून मी किंचित फूड कलर टाकते यात. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे. आता आपण मिक्स करून घेऊया सगळं. प्रत्येक सोया चंक्सला आपलं कोटिंग तयार झालं पाहिजे. आलं लसूण आणि बाकीचे जे आपण मसाले टाकलेत, कॉर्नफ्लॉर, मैदा, अगदीच कडक वाटत असेल तर किंचित पाण्याचा शिपकाही तुम्ही मारू शकता. किंवा अगदीच ओलं वाटत असेल तर थोडं कॉर्नफ्लॉर आणि मैदा ॲड करू शकता. मिक्स करून घेतलंय मी सगळं. तेल तापत ठेवलंय मी कढईत. तेल आपलं तापलंय. आता आपण सोयाबीनच्या वड्या फ्राय करून घेऊया. आपल्याला एकदमच सगळ्या टाकायच्या नाहीये कारण त्या चिकटतात एकमेकाला फ्राय करत असताना.
व्यवस्थित फ्राय करून घेतलं की काढून घेऊया आपण. खूप ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या नाही फ्राय करायच्या. बघू शकता फ्राय झालेल्या दिसत आहेत. काढून घेऊया आता आपण. बघू शकता छान आवाज येतोय, म्हणजे कुरकुरीत छान फ्राय झालेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया. दुसरी बॅच मी फ्राय करायला टाकली आहे वड्यांची. आपण व्यवस्थित सगळ्या फ्राय करून घेऊ आणि काढून घेऊया. आपले सगळे सोया चंक्स फ्राय करून झाले. कढईतलं आपण तेल कमी करून घेतलंय, थोडं तेल ठेवलंय मी त्यात. आता आपण लसूण घालूया त्यात बारीक कापलेला. आलं घालते, अगदी बारीक कापून घ्यायचं आहे आलंही. हिरव्या मिरच्या घालते बारीक कापलेल्या. तुम्हाला बारीक नको असेल हिरव्या मिरच्या तर मोठ्या कापा किंवा स्किपही करू शकता तुम्ही. कांदा घालते आणि शिमला मिरची घालते. परतून घ्यायच्या आपल्याला या भाज्या. फार शिजू द्यायच्या नाहीये, क्रंचीच ठेवायच्या आहेत. कांद्याची पात घालते थोडी. लसूण जेवढं तुम्ही ह्या रेसिपीत टाकाल तेवढी त्याची छान चव येते. लसणाचं फार महत्त्व आहे. रेड चिली सॉस टाकते आता मी तिखटपणा येण्यासाठी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरच्यांची भिजवून पेस्ट करूनही टाकू शकता. केचप घालते 3 चमचे. सोया सॉस घालते 1 चमचावर घातल्याने. नंतर चेक करून आपल्या इच्छेप्रमाणे आपण कमी जास्त ते करू शकतो. कमी नाही करू शकत, जास्तच करू शकतो, कारण टाकल्यानंतर कमी कुठली गोष्ट नाही करता येत. जास्त नक्की करू शकतो. एका छोट्या वाटीत मी अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घोळवलंय. जर तुम्हाला ड्राय हवं असेल तर कॉर्नफ्लोअरचं पाणी स्किप करू शकता. मी थोडं टाकते आपल्याला ग्रेव्हीच्या थिकनेससाठी. अगदी ड्राय आपल्याला सोया चिली हवी असेल तर मग नका घालू. आता आपण यात सोया चंक्स घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्या सोया सॉस आणि चिली सॉसमध्ये आणि केचपमध्ये थोडं थोडं मीठ असतं आणि आपण सोयाबीन तळतानाही आधी मॅरिनेट करताना मीठ घातलं आहे, त्यानुसार आपण अगदी किंचित मीठ घालूया. किंचित मीठ टाकते मी. आणि खूप वेळ नाही परतायचं, हे अगदी लागलीच वाढायचं आहे. बघा आपलं झालं आहे छान.
कांद्याची पात टाकते वरून मी थोडी. गरमागरम सर्व करून घेऊया सोयाबीन चिली. सर्व करून घेतली आहे मी आपली सोया चिली. तुम्ही स्टार्टर किंवा साइड डिश म्हणूनही सर्व करू शकता. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.